रामकृष्ण हरी माऊली. आज मी आमच्या आजीच्या घरी गेले होते आणि आजी बघा उलटा तवा ठेवून त्याच्यावर तेलाची पोळी बनवत आहेत. आणि बघा किती छान पोळ्या बनवत आहेत आजी. आणि आमच्या आजी सगळ्याच गोष्टीत परफेक्ट आहे बरं का. आमच्या आजीची शेती पण खूप ॲडव्हान्स आहे आणि स्वयंपाक पण आजी खूप छान बनवतात. आता बघा एकटाच स्वयंपाक बनवत आहेत, त्या तेलाची पोळी बनवत आहेत आणि किचनवर जास्त त्रास होतो त्याच्यामुळं आजी खाली बसून स्वयंपाक बनवत आहेत बघा. पोळी बनवायला लागलेत आणि आजी स्वतः रानात कष्ट करतात आणि त्यांनी फार्म हाऊस पण बांधायला चालू केलं आहे. आजी पोळी बनवताना कायम उलटा तवा ठेवून पोळी बनवतात, कारण उलट्या तव्यावर ठेवलेली पोळी खूप मऊ होते आणि दुधामध्ये टाकताच पोळी विरघळते पण, आणि तोंडात टाकल्यानंतर ही पोळी विरघळते. तुपासोबत जरी खाल्ली आणि दुधासोबत जरी खाल्ली तरी ती पोळी एकदम मऊ लुसलुशीत असते बघा. तेल पोळी अशी बनवायची. कणिक घेतलं, त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि हा तवा असा मी पालथा टाकलेला. त्यावेळेला असं तेल लावून घ्यायचं आणि ही तेलाची पोळी अशीच पालथी घालायची आणि ह्याला पण तेल लावून घ्यायचं. तगडावरचं पण येतं, पण आता आपल्याला तगड नाही येत म्हणून हे आपलं कडक्यावरच केलेलं. भरपूर तेल लावून घ्यायचं, पांढरं नाही दिसलं पाहिजे. त्याला अशा हातानेच उलटायचं. ह्याला उलट न बुलट नका लावायचं. पोळी फक्त हवा नाही गेली ना त्याच्याने हिला फोडावी लागते, वाफ लागते आपल्या हाताला. लुसलुशीत पोळी मळली होती, मंदाच्यावर छान मळून घ्यायची. झाली पोळी. मोठा आवाज काढू ठेवायचं, टंबकते. आपल्या हाताला वाफ लागते. काय करताय सांगा. तेल लागलेलं करपलं ना जास्त पोळ्या केल्यामुळे. असे छान होतात पोळ्या. ही तोंडात घालू देत नाही, विरघळती. दुधात पण सोडू देत नाही, अशी विरघळती. सवय लागत तिला. मामाची नाही. हो गया है माझ्या मोबाईल मध्ये ऍप घ्यावं लागलं त्याचं काय. ऍप नाही, हे ऍप वरचं नाही. पोळी लाटताना ना अशी हलक्या हाताने लाटायची असते, त्याला रेटायची नाही. वरून वरून बेलना फिरवत अरळ अरळ. चपातीला कसं आपण रेटून कसं पण लाटतो. आमच्या इथं डायनिंग टेबल होतं ना, काढले त्याचे पाय सैल झाले पोराने, त्याचे स्क्रू काढले.
एकच दिवस शाळा त्यांची रजा टाकून श्रद्धा. जास्त पोळ्या केल्यावर तेल लावून परत वरतून आणून केलं. तेलाच्या ऐवजी तूप लावलं तर तुपाचा तरपट वास येतो. वरतून असं भाजल्यानंतर तूप लावू शकतो. जिनी हा मोबाईल ऑटो मागवलाय बघा. घरी बसून मोटर बंद चालू करू शकतात त्या. आणि आमच्या आजीची खूप ॲडव्हान्स शेती आहे आणि आजी बघा आता पोळ्या बनवतायत. आणि हा ऑटोचा अँटेना आहे बघा आणि ह्याला रेंज मिळते ऑटोला. हे तर ॲडजस्ट केलंय. आणि ह्या ॲटोमध्ये सिम ॲडजस्ट करता येतं. इथं बघा सिम टाकायचं आहे. आणि हा ॲटो आता आजी रानात बसवणार आहेत त्यांच्या. हे बघा माझ्या शेतीमधले नवीन गहू आहेत. नवीन गव्हाची पोळी बनवते. जर जुना गहू असला ना आणखी छान पोळ्या होतात. गहू नवीनच आहे त्यामुळे थोडं पुरण बाहेर यायला बघताय. जास्त पुरण घालू शकत नाही. मापातच घातलेलं आहे. 2 चपात्या करायच्या. चपातीला मी कपडा सोडून घेतला पोळपट बांधल्या. अशी घरी घालून चपाती केली ना 4 पदर निघतात. चपातीसाठी ना मी असा तसा वसा तवा ठेवला. पोळ्यासाठी ना उलटा ठेवला.